कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन सुरू असताना सुद्धा काही असामाजिक तत्वे अशी असतात की जे आपली असामाजिक कार्य करून या समाजाला वारंवार बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असतात। अशीच काहीशी घटना वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे घडलेली आहे। प्राप्त माहितीनुसार कारंजा लाड येथील तहसीलदार धीरज मांजरे यांनी कारंजा पोलीस स्टेशन मध्ये मोहम्मद सलीम अब्दुल मजीद हासमानी आणि स्वयंघोषित पत्रकार मनोज काळे व अधिक 9 आरोपीच्या विरुद्ध आपली तक्रार दाखल केलेली आहे। प्राप्त माहितीनुसार 19 मे चे दुपारी 2 वाजताच्या सुमारास मेमन कॉलनी कारंजा येथे विना परवानगीने अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक आल्याची माहिती मिळताच तलाठी संदीप गुल्हाने, महेश धानोरकर, निलेश गुगळे यांना शासकीय वाहनाने तहसीलदार धीरज मांजरे यांनी घटनास्थळी पाठविले होते। मात्र ते ज्यावेळी घटनास्थळी पोहोचले त्यावेळी त्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक मधून रेती खाली करणे हे कार्य सुरू होते। या प्रकरणामध्ये जप्ती पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली। मात्र ट्रकचे मालक मोहम्मद सलीम अब्दुल मजीद हासमानी यांना त्यावेळी चालकाने फोन लावला। फोनवर बोलणे होताच मालकाच्या सांगण्यावरून ट्रक चालक हा पळून गेला। त्यानंतर काही वेळातच ट्रक मालक घटनास्थळावर पोहोचला। त्याने तलाठी धानोरकर, गुल्हाने तसेच गुगळे यांना धमकी दिली, ट्रकवरती कार्यवाही केली तर मी तुम्हाला व तुमच्या तहसीलदाराला पाहून घेईल व मी काय आहे ते दाखवून देईल। तुमच्यातील एखाद्याला जीवनातून उठवून आयुष्यभराची अद्दल घडवितो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर ट्रक मालक हासमानी यांनी स्वयंघोषित पत्रकार मनोज काळे यांना फोन केला व जबरदस्ती फोन देऊन तलाठी महेश धानोरकर यांना बोलायला लावले। रेती या प्लॉटवरून त्या प्लॉटवर टाकणे गुन्हा आहे काय, गैर काय आहे, रेतीची गाडी सोडून द्या असे म्हणून शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न स्वयंघोषित पत्रकार मनोज काळे याने केला। काही वेळातच तहसीलदार धीरज मांजरे, नायब तहसीलदार विनोद हरणे, तलाठी किशोर महाजन, शिपाई योगेश इंगोले, दुसरे शिपाई देवीदास काकड आणि तिसरे शिपाई कांबळे हे सर्व घटनास्थळी हजर झाले। त्यावेळी ट्रक मालक मोहम्मद सलीम हासमानी याने मनोज काळेला वारंवार फोन केला आणि त्याने सांगितले की मैंने मनोज काळे से बात की है, अब मैं ट्रक पुलिस स्टेशन को नहीं लगाता। आणि मनोज काळे याचे सांगण्यावरून मोहम्मद सलीम अब्दुल मजीद हासमानी यांनी लॉकडाऊन असताना 8 ते 10 व्यक्तींना जमा केले। सलीम हासमानी व 8-10 लोकांनी तहसीलदार धीरज मांजरे व तहसीलची चमू यांच्यावरती हल्ला केल्याची सुद्धा प्राथमिक वृत्त हाती आलेले आहे। या बाबीची दखल घेत तहसीलदार धीरज मांजरे यांनी मोहम्मद सलीम हासमानी आणि मनोज काळे अधिक 7 अशा एकूण 9 लोकांविरुद्ध कारंजा पोलीस स्टेशनला आपली तक्रार दाखल केलेली आहे। भारतीय दंड संहितेच्या 1860 नुसार 379, 420, 353, 188, 141, 147, 149 आणि कोविड अधिनियम 11, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 51 अशा वेगवेगळ्या 9 कलमांद्वारे उपरोक्त आरोपींवरती गुन्हा दाखल केलेला आहे। संपूर्ण कारंजा तालुक्यामध्येच नव्हे तर वाशिम जिल्ह्यामध्ये या घटनेने खळबळ उडालेली असून तहसील प्रशासनास फोनवरती धमक्या देऊन मारहाण करावयास लावणारा आरोपी क्रमांक 1 मोहम्मद सलीम हासमानी यास कारंजा पोलिसांनी अटक केल्याचे कळते। मात्र हा स्वयंघोषित पत्रकार मनोज काळे आणि अधिक 7 आरोपी यांचे काय झाले कळायला मार्ग नव्हता। कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा खास वृत्तांत।